नमस्कार. आज मी बनवणार आहे खुसखुशीत गोड रताळ्याचे घारगे. चला सुरू करूया आजची रेसिपी. सगळ्यात आधी एक मी मोठं रताळं घेतलंय. ते स्वच्छ धुवून घेतले कारण रताळ्याला खूप माती असते. त्यानंतर याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि आता आपण हे कुकरमध्ये 2 किंवा 3 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं आहे. आता इथे एका पसरट भांड्यामध्ये मी एक थोडासा गूळ किसून घेतलाय. गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. यांना जास्त गोड आवडत नाही त्यामुळे मी थोडाच गूळ घेतलाय आणि रताळसुद्धा थोडं गोड असतं. त्यानंतर यामध्ये 1 चमचा वेलची पूड आणि थोडंसं मीठ घालून स्मॅशरच्या साहाय्याने हे सगळं स्मॅश करून घेतलं आहे, म्हणजे एकत्र करून घेतलं आहे. त्यानंतर जेवढं लागेल म्हणजे रताळ्याचा जेवढा ओलावा आहे तेवढ्या प्रमाणातच थोडं थोडं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि ते छान मिक्स करायचं आहे. इथे बघा मी छान एक गोळा करून घेतला आहे, पातळही नाही आणि घट्टही नाही. आता हे झाकून अर्धा तास बाजूला ठेवूया. इथे मी सगळे घारगे तयार करून घेतले. तुम्ही याला पुरीसुद्धा म्हणू शकता. त्यानंतर मध्यम आचेवरती ह्या सगळ्या पुऱ्या किंवा घारगे तळून घ्यायचे छान. इथे आपण सगळे घारगे तळून घेतलेत. चवीला म्हणाल तर अप्रतिम लागतात. एकदा खाल तर पुन्हा कराल. तुम्ही सुद्धा हे खुसखुशीत गोड घारगे नक्की बनवून बघा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. बाय.